आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे तपास सुरू आहे। अपघाताचा चौकशी अहवाल येईपर्यंत राजकारण नको, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन। तटकरे पटेलांनी बैठक बोलावून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं, त्यामुळे ते व्हिलन कसे ठरू शकतात, मुश्रीफांचा सवाल। तर दादांच्या निधनानंतर परिस्थितीनुसार निर्णय, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। अजितदादांचं निधन विमान अपघातामुळे, अजितदादांच्या अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नये, बजरंग सोनवणेंबाबतच्या प्रश्नावर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। मुंबई पालिकेच्या महापौरपदी रितू तावडेंची बिनविरोध निवड होणार, ठाकरेंकडून विरोधामध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय। तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईच्या उपमहापौरपदाचे उमेदवार। अभ्यासू व्यक्तिमत्व महापौरपदी विराजमान, महिलांचाही सन्मान, रितू तावडे आक्रमक आणि अभ्यासू असल्यामुळे महापौरपदाला न्याय देतील, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेनं बीएमसीच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत उमेदवार दिला नाही, अपशकुन करणार नाही, सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करणार, गटनेत्या किशोरी पेडणेकरांकडून स्पष्ट। मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार, 20 फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्ष, तर सुधार आणि बेस्ट समितीची निवड 23 तारखेला होणार, 25 तारखेला इतर समिती अध्यक्षांची निवड होणार। मुंबई महापालिकेच्या सुधार आणि बेस्ट समितीची निवड 23 तारखेला होणार, महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा मार्चमध्ये सादर होण्याची शक्यता। मुंबई पालिकेतील नैऋत्य दिशेला दरवाजा असलेलं कार्यालय शिंदेंच्या शिवसेनेनं नाकारलं। हे कार्यालय पूर्वी काँग्रेसचं होतं, मात्र काँग्रेसची स्थिती मुंबईत दिवसेंदिवस वाईट होत चालली असल्याचं शिंदेंच्या सेनेचं म्हणणं। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। संघाचे स्वयंसेवक राजकारणात आहेत, मात्र संघ हा राजकीय पक्ष नाही। संघाला समजून घ्यायचं असेल तर संघाचा अनुभव घ्या, वरळीमधील व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या वक्तव्यावर मवियाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, राऊतांच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी मवियाकडे संख्याबळ आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। तानाजी सावंतांची कार्यकर्त्यासोबतच्या संवादाची क्लिप व्हायरल, कोटी 2 कोटी जातायत तर जाऊ देत, अशा संवादाची तानाजी सावंत यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। या ऑडिओ क्लिपची TV9 मराठी पुष्टी करत नाही। महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 6 खासदारांची बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक होण्याचा अंदाज। एनसीपी 2, भाजप 3, शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश। भारत अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार व्हावा यासाठी चर्चा, इतर देशांच्या तुलनेत भारतावर कमी कर, अमेरिका भारत संबंध अधिक मजबूत करणार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य। सरकार आहे की सर्कस, पियुष गोयल एस जयशंकर यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची टीका। रशियन तेल खरेदीबाबत दोन्ही मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका। 35-40 वर्षांमध्ये पहिल्यांदा अजितदादा प्रचारामध्ये नाहीयेत, दुःखद प्रसंगात आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान नेता आपल्यामध्ये नसल्याचंही हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य। नाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे, सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार, विलास शिंदेंची प्रतिक्रिया।